आर्यन्स कोचिंग क्लासेस जे आहे पंकज सरांचं, त्यांनी जे ख्रिसमसच्या सुट्ट्यामध्ये कॅम्प घेतला त्याच्यामधलं नियोजन अतिशय सुंदर होतं आणि त्यांनी ज्या ऍक्टिव्हिटी घेतल्या त्या ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी झाल्या प्लस विद्यार्थ्यांना मुलांना त्याच्यामध्ये नवीन ते शिकायला सुद्धा भेटलंय. त्याच्यामध्ये या कॅम्पमध्ये जे आहे त्यांनी असं लिमिटेशन ठेवलेलं होते एजच्या बाबतीत, परंतु सगळ्या एज ग्रुपमधील स्टुडंट होते आणि त्यांच्या हिशोबाने ऍक्टिव्हिटी होत्या, अलग अलग एज ग्रुप प्रमाणे सुद्धा त्यांनी ऍक्टिव्हिटी घेतल्या. त्याच्यामुळे मुलांना खूप काही शिकायला भेटलं ऍक्टिव्हिटीमध्ये. आणि माझी तर इच्छा आहे त्यांनी या आता जसं ख्रिसमसला त्यांनी घेतलंय तसंच त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये देखील नियोजन करावं त्याच्यामध्ये सुद्धा. आणि मी पालकांना सुद्धा विनंती करतो की सरांना यावेळेस एका बॅचमध्ये झालंय, पुढील वॅकेशन मध्ये जे आहे त्यांना मिनिमम 2 ते 3 बॅच करायची वेळ आली पाहिजे, एवढा प्रतिसाद पालकांनी द्यावा ही विनंती. थँक्यू सर. थँक्यू.